नाही जोरात आलं मजा आली येलकोट 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 येलकोट। आज या ठिकाणी सर्व माझे धनगर बांधव आपल्या हक्कासाठी लढ्यासाठी इथं संघर्ष करत आहेत। त्या संघर्षाला पाठिंबा देण्यासाठी मी माझ्या येडे परिवाराच्या वतीनं व आम आदमी पार्टी पक्षाच्या वतीनं आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळ्या विभागामध्ये राहिलो, वेगवेगळ्या राज्यामध्ये आपण विखरलो गेलो, त्याच पद्धतीनं आपल्याला स्वातंत्र्य देखील उशिरा भेटलं आणि त्याच आधारे मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, बाकी जे समाज आहेत, लमाण समाज असेल, या समाजांना त्यांचा हक्क ज्या पद्धतीनं भेटायला पाहिजे तो भेटलेला नाही आणि त्याच आधारे आज ज्या मराठा समाजाला गॅजेटच्या आधारे आरक्षण देण्यात आलं त्याच आधारे त्याचाच आधार धरून जर धनगर समाजाला जर ते याच्यामध्ये एसटी मध्ये असतील त्यांनाही तो अधिकार आणि हक्क भेटला पाहिजे। या गोष्टीसाठी आज मी आपल्या आम आदमी पार्टीच्या वतीनं आपल्याला एक शब्द देण्यासाठी आलो आहे की आपण जो भी संघर्ष उभा कराल त्या संघर्षामध्ये आम आदमी पार्टी ताकदीनशी जेवढी ताकद आहे त्या ताकदीनशी आपल्याशी राहील आणि शिक्षण असेल, आरोग्य असेल, ज्या संविधानामध्ये मौलिक अधिकार दिलेले आहेत ते मौलिक अधिकार ज्या संविधानामध्ये लिहिले आहेत ते अधिकार हक्कानं भेटले पाहिजे। हा संघर्ष लढला पाहिजे आणि हा संघर्षामध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत एवढा शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक चळवळीचे या ठिकाणी जिवंत श्वास भीमशक्ती शिवशक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आमचे